तर आज मसाई पठारवरती लय गडी गारद झाली. आता इतके दिवस कोल्हापुरात राहू, ही गोष्ट जर कळली की रविवार म्हणजे कोल्हापूरकरांचा मिसळवार आणि मटणवार. म्हणलं मग चला जाऊ मिसळ खायला. तसं डायरेक्ट आलो बंधू चौकातल्या ठोंबरे मिसळला. तसा मी लवकर चालतो त्यामुळे गर्दी नव्हती आणि 10 मिनिटातच आपली प्लेट पण लागली. आता ज्या लोकांनी ही मिसळ खाल्ली फक्त त्यांनाच माहितीये की ही मिसळ खायसाठी लोक गर्दी का करतात. आता माझंच खाऊन तर बाहेर किती वेटिंग लागली बघा. आणि मग बघतो तर काय परत चालू झाला पाऊस. तसा रेनकोट घातला की म्हणलं जाऊ आता मस्त पैकी राईड. मग गाडीत पेट्रोल भरलं तसं गाडी लावली डायरेक्ट पन्हाळा रोड. आणि अशा पावसाळ्याच्या वातावरणात ह्या रोडला यायला काय मजाच वेगळी येते बरं. आता ह्यो रोड जरी तुम्हाला केरळ मधल्यासारखा वाटत असला तर ह्यो रोड हा आपल्या पन्हाळ्यातला. आणि होय बरं का, महिन्यात अशी एखादी राईड केलीच पाहिजे, फिरायला गेलंच पाहिजे, म्हणजे एकदम माइंड फ्रेश होतोय हो. आणि हे पण तुम्हाला कोण सांगायला, मला जर घरच्यांनी सोडलं नसतं तर मी बी घरातच बसलो असतो. हा मग मी पण थोडीफार ऑफ रोडिंग करत पोचलो मसाई पठारावरती. तर या इथं बगल ती सगळी घसरूनच पडायला तिथं पहिला दुसरा नाही तर सगळंच गडी गारद व्हायला लागलेलं. त्यामुळे जर मसाई पठाराला येणार चला गाडी मात्र व्यवस्थित चालवा. मग तिथं ज्या गरमागरम भज्याचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो पन्हाळगडाच्या दिशेनं. आता ह्या इथं आम्ही नेहमी फिरतो त्या पॉइंटला अजिबात जाणार नव्हतो. आता आम्ही पण आलतो रीलच बघू, त्यामुळे आम्हाला पण या स्पॉट बद्दल कळालं. तर ह्यो हाय पराशर आश्रम, त्याच्या आतमध्ये महादेवाचं मंदिर पण आहे बरं का. आणि मग तिथनच थोडं वर गेल्यावर आम्ही पोहोचलो या विठ्ठल मंदिरात. हे मंदिर आहे 14व्या शतकातलं. इतक्या वेळा पन्हाळ्याला आलो खरी या मंदिराबद्दल आम्हाला माहितच नव्हतं. मंदिर बंद होतं त्यामुळे आम्ही बाहेरनच दर्शन घेतलं आणि मग लागलो आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला. आणि हो, या पन्हाळ्यावरच्या ठिकाणांबद्दल तुम्हाला माहित होतं का मला कमेंट मध्ये सांगा. आणि नसलं माहित तर जाऊन या हो. आणि अशाच व्हिडिओसाठी तुमच्या भावाला फॉलो पण करा.